माननीय श्री धन्यवाद तुम्हाला बॉलून बोलायचं पहिला खेळलेला होता मी दादा मागे ना थोडं बॉल 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 नाही 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 ते पत्ता आहे ना कार्यालय सोलापूर धाराशिव अंतर्गत आपलं सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे आणि आपण नुकतंच वर्गामध्ये सर्व आमच्या आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांसाठी आपण क्रीडा स्पर्धा उत्साहाने यशस्वीपणे आपण हाती घेतला होता आणि जेव्हा मला एक निमंत्रण मिळालं मला वाटलं की हे दुसऱ्यांदा आमच्या मुलांची स्पर्धा आहे का बट इथे आल्यानंतर मला कळलं की आमच्या कर्मचारी अधिकारी बांधवांची क्रीडा स्पर्धा आहे आणि मला वाटते पहिल्यांदा आमच्या आदिवासी विकास विभाग सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक क्रीडा स्पर्धा पुरस्कृत त्यांनी केलेली आहे त्यासाठी त्यांनी निधी पण उपलब्ध करून दिलेली आहे ही खूप चांगल्या गोष्टी आहे आम्हाला पण आठवतं की आम्ही आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना आम्ही मुलांसाठी बरेच क्रीडा स्पर्धा पण हाती घेतला होता बट आमच्या कर्मचाऱ्यांसाठी असं काही आपण क्रीडा स्पर्धा तेव्हा पण नव्हता याच्यापूर्वी आमच्या प्रोड्युसर बारूड सर आहे त्यांनी किनवट प्रीमियर लीग असं त्यांनी घेतला होता सर्व अधिकाऱ्यांची मीडियाची सर्वांची T20 लीग होता बट आज या एक क्रीडा स्पर्धा इन्स्टिट्यूशनलाइज झालेली आहे आणि हे ऐकून मला खूप आनंद वाटला आणि नेहमी आमच्या आदिवासी विभागामध्ये आपण आश्रमशाळा चालवतो आश्रमशाळेमध्ये बऱ्याच इश्यूज असतात हॉस्टेलमध्ये बरेच इश्यू असतात जेवण बरोबर नाहीये चव बरोबर नाहीये अमुक अमुक गोष्टी आणि हे सगळं ऐकून आमच्या मुख्याध्यापक वॉर्डन वगैरे ते खूप कंटाळला गेला असतात बट तरीही अल्टिमेटली आपण नेहमी विसरलं नाही पाहिजे की आम्ही ज्या आमच्या आस्थापनामध्ये काम करतो आदिवासी विभागामध्ये काम करतो ही जे शाळा आहे वस्ती आहे मुलांसाठी आहे आदिवासी आमचे गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे पोरांसाठी आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि हे सगळं करत असताना आमच्या दैहिक शारीरिक मानसिकता आणि आरोग्य ही पण सदृढ ठेवणे ही अत्यंत तसं गरजेची आहे जेव्हा आम्ही सदृढ असतो आम्ही हेल्दी असतो आम्ही मुलांना पण चांगलं मार्गदर्शन करू शकतो त्यांना गायडन्स देऊ शकतो मोटिवेशन देऊ शकतो आणि असं एक याच्यामुळे आमचं एक गेट टुगेदर पण होत असतात आणि नंतर एक टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी पण होत असतात आणि तुम्ही क्रिकेट आहे म्हणून सांगितलं असेल तर आम्ही पण एक आमच्या संघ तयार करून आम्ही करायला असता बट असं द्यावी पुनश्च आधी ते आदिवासी विकास विभाग मार्फत ITDP सोलापूर आणि धाराशिव यांनी एक चांगला क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी आमचे प्रकल्प अधिकारी धनंजय जाकाडेजीला मनापासून मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच आमच्या धाराशिवचे प्रदेशाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघचे माननीय श्री सुनील काळेजी हे नेहमी आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या हितासाठी नेहमी ते कार्यतत्पर असतात आणि प्रशासनासोबत ते वेळोवेळी येऊन आमच्याशी संवाद साधतात प्रश्न मांडतात सो त्यांना पण मी खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि इथे मंचावर बसलेले आमचे सर्व इतर सहकारी आहे आमच्या सहाय्यक स्पोर्ट्स ऑफिसर आहे आमचं पवारजी आहे आणि सर्व मुख्याध्यापक आहे हॉस्टेल वॉर्डन्स आहे सर्व शिक्षक वृंद सर्व आमच्या लेडी ऑफिसर स्टाफ त्यांना मी खूप खूप मनापासून या स्पोर्ट्ससाठी शुभेच्छा देऊ इच्छितो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र जय